नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळा चालू झाला की कैरीचं लोणचं अगदी हमखास बनवलं जातं. तर त्यासाठीच आज आपण पिकल स्पेशलमध्ये कैरीचं झटपट तयार होणारं असं इन्स्टंट लोणच्याची रेसिपी बघणार आहोत, जी करायला अगदी सोपी, खायला खूपच चटकदार लागते. चला तर मग सुरू करूया. इथे मी 3 मध्यम आकाराच्या कैरी घेतलेल्या आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्या कैरीचे आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. सो त्यासाठी आपण कैरीला कट करून घेत आहोत. आपल्याला ह्याच्या खूप जास्ती बारीक किंवा खूप जास्ती जाड फोडी करून घ्यायच्या नाही आहेत. इथे दाखवल्याप्रमाणे अशा आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर एवढे बारीक फोडी नको असेल तर थोडेशा तुम्ही मोठ्या देखील कट करू शकता. इथे सगळ्या मी कैरी चिरून घेतलेल्या आहेत. आता त्यात मी एक मसाला घालणार आहे. मसाल्यासाठी आपण 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा मेथ्या भाजून त्याची पूड करून घातलेलं आहे. मीठ घालून घेत आहे चवीनुसार. इथे मी 2 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे. 2 चमचे एवढं लाल तिखट घालून घेत आहे. लाल तिखट थोडंफार आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. पाव चमचा हळद घातलेला आहे. 1 टेबलस्पून एवढं गूळ घातलेलं आहे. कैरी खूप जास्त आंबट नव्हते म्हणून मी ते 1 टेबलस्पून एवढं गूळ घातलेलं आहे. आपली जर कैरी खूपच आंबट असेल तर 1-2 टेबलस्पून आपण गूळ वाढवू शकतो. म्हणजे चव बॅलन्स करण्यासाठी आपण गूळ घालत आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला कोट होण्यासाठी. आणि आपल्याला हे एक अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण तडक्यासाठी इथे तेल गरम करून घेऊयात. तेल अगदी गरम झालं की त्यात मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडायला हवी. त्यात आपण बारीक चिरलेलं लसूण घालून घेत आहोत. आता हे लसूण आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात आपण हिंग घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आता त्यात आपण अगदी पाव चमचा एवढं लाल तिखट घालून घेत आहे. फोडणीमध्ये लाल तिखट घातलं की लोणच्याला खूप छान कलर येतो. आता हे सगळं छान मिक्स करूयात आणि गॅस बंद करूयात आणि ते फोडणी पूर्णपणे थंड करायचं आहे. अर्धा तासानंतर तुम्ही ते बघू शकताय लोणच्याला हलकंसं पाणी सुटलं आहे. त्यात आपण गूळ आणि मीठ घातलं होतं म्हणून व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आणि मसाला देखील खूप छान कोट झालेला आहे कैरीला. आता त्यात ही तयार फोडणी घालून घ्या जी आपण पूर्णपणे थंड करून घेतली होती. फोडणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आपलं कैरीचं चटकदार लोणचं अगदी तयार झालेलं आहे. आता ही लोणचं जे आहे ते अगदी स्वच्छ काचेच्या बरणीत आपल्याला भरून ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये हे आरामसे 3 ते 4 दिवस छान टिकतं. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.